वैष्णवी आगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक पाऊल उचलत आत्मपरीक्षण बैठक घेतली आणि या बैठकीत विवाहासाठी एक आचारसंहिताच तयार करण्यात आलेली आहे। सुरांचा छळ करणाऱ्यांशी रोटीबिटीचा व्यवहार करणार नाही असा निर्धार करण्यात आला। फेसटाईम कॉलमुळे निलेश चव्हाण ट्रेस झाला। घटस्फोटित मैत्रिणीला घेऊन फिरणं निलेश चव्हाणला महागात पडलं असून पिंपरी पोलिसांनी निलेश चव्हाणवर कारवाई केली। निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील 249 पोलीस निरीक्षकांची बदली झाली। यात बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे। तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक विश्व पानसारे यांची मुदती आधीच बदली करण्यात आल्यानं त्यांनी कॅट न्यायालयात धाव घेत शासनाच्या आदेशावर स्थगिती मिळवली आहे। सोलापुरातील रेनगर आणि साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना 17 कोटींचा करमाफ करण्यात आला। कुंभारीच्या माळरानावर वसलेल्या रेनगर आणि मीनाताई साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला। छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 12 जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली। बीडच्या अंबेजोगाई इथल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत चौकशीला सहकार्य करा असं म्हणत व्हॉट्सअप कॉलवरनं तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबेजोगाईत झालेला आहे। विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्याने फसवणूक केली। मुंबईत कस्टम्स अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करी विरोधात मोठी कारवाई केली। थायलंडहून भारतात परदेशी सरडे आणणाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्वस्नान होणार आहेत। 31 ऑक्टोबर 2026 पासून ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर जलसंपदा मंत्र्यांनी चांगली योजना तयार केल्याचं म्हणत फडणवीसांनी गिरीश महाजनांचं कौतुक केलं। फडणवीस यांनी मालेगावातील रस्त्यांची पाहणी करावी, ते फक्त कुंभमेळ्यात गुंतवून ठेवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तर कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री दिल्याचं म्हणत महाजनांवरही त्यांनी टोला लगावला। कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा निकटवर्तीय अमर मिसाळला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। उरणमधील सरकारी जमीन हडप करून परस्पर विकली असल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 7 महिन्यांपासून फरार होता। भिवंडी शहरातील एका मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला 70 लाखांचं कर्ज मिळवून देतो असं सांगत त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि या 24 जणांच्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला भिवंडी तालुका पोलिसांनी अखेर अटक केली। पुण्यातील स्वच्छता पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली। 4 जणांच्या पथकाने स्वच्छता तपासणी करून गुण दिले। दरम्यान एका वर्षात 3 वेळा बस स्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचं पथकाने सांगितलं। मुंबईच्या जुहू बीचवर एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। फोटो काढताना अचानक तोल गेल्यानं ही घटना घडली। दरम्यान पर्यटकांनी समुद्रात खोलवर जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं। पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली आहे। पुणे शहर पूर्वच्या शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे तर पुणे शहर पश्चिमच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची वर्णी लागली आहे। या दोन्ही नावांवर अजित पवारांनी शिक्कामोर्तब केलं। भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे आणि ओबीसी नेते नामदेव ऐलवाड यांच्यामधील ऑडिओ क्लिप समोर आली आहे। आमच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी लक्ष्मण हाके यांचा दबाव होता असं शेखर कुंटे म्हणाले। आर्थिक तडजोड करून अर्ज मागे घेतला गेला असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत हाकेंनी ओबीसी उमेदवारांना उभं करून तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकरमध्ये उमेदवारांकडून पैसे घेऊन हाकेंनी ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली अशी ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा आरोप केला। ज्यावेळेस लाडकी बहीण ही योजना आली त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही। लगेच निवडणुका आल्या आणि त्यामुळे तपासणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही। आम्ही आवाहन केलं होतं ज्यांना गरज आहे त्यांनीच याचा लाभ घ्यावा, मात्र आता दिलेले पैसे परत घेता येणार नाहीत। मात्र यावर नक्की मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा कार्यक्रमात एकत्र आले। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या जवळ असल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलं।
पालकमंत्रीपदावरनं काही अडलं का असं म्हणत नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल विचारत उत्तर दिलं. काँग्रेस पक्षाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना तंबी द्यावी असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले. म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावला. सांगलीच्या मिरजमध्ये ते बोलत होते. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना हा सल्ला दिला. कृषी खातं जबाबदार खातं आहे, कृषी खातं शिक्षा आहे असं मांडणाऱ्यांमुळे राज्यात शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे असं म्हणत राऊतांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. बॅनरवर ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलं. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईतील यशवंत नाट्यगृह इथे मराठी बाणा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. एसटीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शहादा बस आगारात 3 नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. नंदुरबारसारख्या अतिदुर्गम भागातील बसची अवस्था अत्यंत दयनीय असल्यानं परिवहन मंत्री यांच्याकडे शहादा आगारासाठी 10 आणि तळोदा बस स्थानकासाठी 10 बसची मागणी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी यावेळी रुग्णालयाच्या लोकार्पणानंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी गाडीचं सारथ्य केलं. रुग्णालयासाठी 72 कोटी मंजूर करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहेत. शिंदे जिथे जातात तिथे चांगलंच काम करून येतात असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत सातारा पोलीस दलाला 16 स्कॉर्पिओ गाड्या, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅन देण्यात आलेल्या आहेत. आणि या सर्व वाहनांचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. डहाणू आगारात आमदार विनोद निकोले यांच्या पाठपुराव्यामुळे 14 नवीन बस दाखल झालेल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निकोले यांच्या हस्ते पार पडला आणि यावेळी विनोद निकोले यांना बस चालवण्याचा मोह आवरला नाही. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करण्यात आलं. चिपळूण तालुक्यातील सर्वच धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. कापसाळ, खोपड, तांबी, रिक्टोली आणि कुडप ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यानं निसर्गाचं सौंदर्य खुललं आहे. शहापूरमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुबार भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. नांदेड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात 40% पाणीसाठा आहे. मागील 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतशिवारात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर शेती कामांना वेग आलाय. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली. धाराशिवमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काढून ठेवलेल्या ज्वारी आणि कडब्याचं मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भुईमूग, कलिंगड, कोकम या पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून 74 गावांमधील 175 शेतकरी बाधित झालेत. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरला. यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्याला देखील अनोखं रूप प्राप्त झालंय. हा बंधारा भरल्यानं सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. आता पुरंदर तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र पाठवणार आहेत. पत्रातून विमानतळ रद्द करण्याची मागणी करणार आहेत. गावासाठी अधिग्रहण केलेल्या विहिरीला विरोध केल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील माडगाव इथे महिला उपसरपंचासह पती आणि सासऱ्यावर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसेवक विहिरीचा ताबा घेण्यासाठी गेले असता उपसरपंचाच्या पतीने अरेरावी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. बीडच्या गेवराई शहरातील निधी बँकेत कोट्यवधींचा घोटाळा समोर आला आहे. श्री मंगलनाथ मल्टिपल निधी बँकेच्या ठेवीदाराचे कोट्यवधी रुपये अडकले. त्यामुळे संचालकांवर गुन्हा दाखल करून तात्काळ पैसे देण्याची मागणी ठेवीदारांनी केली. वर्ध्यात फटाका सायलेन्सर वर वाहतूक पोलिसांनी बुलडोजर चालवलाय. 100 पेक्षा जास्त सायलेन्सर निकामी केले. आजपासून 31 जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात आली. या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल. माशांच्या प्रजनन काळात त्यांच्या संख्यावाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी धुमाळस्थळ इथे लाकडी बराकीत साठवून ठेवलेला कांदा अज्ञात व्यक्तीने पेटून दिला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. एका महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिच्या पोटात कापडी तुकडा राहिल्याची गंभीर बाब समोर आली आणि या महिलेच्या पोटातील हा कापडी तुकडा संभाजीनगरमधील डॉक्टरांच्या निष्कर्षास आल्यानंतर त्यांनी ऑपरेशन करून तो तुकडा बाहेर काढला. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. या प्रकरणी तांत्रिक बिघाड असल्यानं अनावधानानं ही घटना घडल्याचं थातूर मातूर कारण रुग्णालयाकडून देण्यात आलं. या प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तपास सुरू न केल्यानं रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात झालेली आहे. यंदा पाऊस लवकर आल्यानं शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना स्फोटातून ठार करण्याचा माओवाद्यांचा कट सुरक्षा दलानं उधळला. 10 आयडीची स्फोटके माओवाद्यांनी पेरून ठेवली होती. माओवाद्यांनी 10 जूनला देशव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन केलं. माओवाद्यांचा नेता बसवराजू ठार झाल्यानं त्यांनी बंदची हाक दिली. दरम्यान माओवादी देशभरात स्मारक सभांचंही आयोजन करणार आहेत. अमरावती शहरात थातूर मातूर नालेसफाई करण्यात आल्यानं शहरातील नालेसफाईची थिंतेर वाजले. नाल्यात सफाई केल्याचं फक्त दिखावा करण्यात आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नंदुरबारमध्ये कृषी विभागाच्या पथकानं महाराष्ट्रात प्रतिबिंबित असलेल्या बीटी बियाणांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून तब्बल 2 लाखांची बियाणं जप्त करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कुडाच्या झोपडीत भरत असल्याचं समोर आलंय. तातडीनं उत्तम दर्जाच्या शाळेत वर्ग घेण्याची मागणी नागरिकांनी केली. कोल्हापुरात वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पाचगावमधील महिलेचा कोरोनाने मृत्यू झालाय. गेल्या 4 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सातारामध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कराडामधील रुग्णालयात 2 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्यात. शासकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्ड सज्ज करण्यात आले. तसेच देखील कोरोनानं शिरकाव केला असून खोचीबेडे गावात राहणाऱ्या 43 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्याचा मृत्यू झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी मॅरेथॉन रन फॉर सेफ्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार ही संकल्पना घेऊन हजारो महावितरण कर्मचारी अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये धावले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचा समारोप चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात झाला. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बुलढाण्याच्या शेगावमधील गजानन महाराजांची पालखी उद्या पंढरपूरला मार्गस्थ होते. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पालखी प्रस्थान ठेवणार आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. विद्यार्थ्यांच्या शालेय सुट्ट्या संपणार असून सुट्टीची सांगता पंढरपूरमध्ये येऊन विठुरायाच्या दर्शनाने करण्यास अनेकांनी पसंती दिली. मंदिर परिसरात विठुरायाच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
पंढरपूरच्या रुक्मिणी माता उपासना मंदिरात 11 डझन हापूस आंब्याची आरास करण्यात आली। यावेळी रुक्मिणी मातेला आमरसाचा अभिषेकही करण्यात आला। जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया उत्तन किल्ल्याची सवारी आयोजित करण्यात आलेली होती। भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र मुंबई अंतर्गत या सवारीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत निरोगी राहण्याचं आवाहन करण्यात आलं। दुबईत फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीनं भजन उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गायक आणि संगीतकार हर्षित अभिराज यांनी त्यांच्या आवाजाच्या जादूने मुंबईतील रसिकांना मंत्रमुग्ध केलं। मोठ्या उत्साहात रसिकांनी यात सहभाग नोंदवला। शिर्डीच्या साई मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आणि यावेळी साई संस्थानकडून भाविकांची विशेष काळजी घेतली जाते। पुण्यात शरद पवारांनी बाबा आढावांची भेट घेतली आणि यावेळी शरद पवारांनी बाबा आढावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। बाबा आढावांचा आज 95वा वाढदिवस आहे। जळगावमध्ये एसटीचा 77वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी एसटीची सजावट करून केक कापून एसटी कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिन साजरा केला।